नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत 17 मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम मान्सून 2026चं ऑफिशियली आगमन हे अंदमान निकोबार बेटावरती झालं होतं. जवळपास 14 तारखेपासून मान्सूनचं जे वारा आहे व पाऊस आहे तो अंदमान निकोबारवरती सुरू झाला होता. मात्र त्याच्या 2 दिवसानंतर IMDने जे काय पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटरला ग्राह्य धरून मान्सून हा 16 मे रोजी अंदमानमध्ये दाखल झालेला डिक्लेअर केलेला आहे. याचबरोबर त्याची पुढची वाटचाल जवळपास लवकरही होण्याची शक्यता आहे. मान्सून 2026चं केरळमध्ये 26 तारखेला आगमन होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे जवळपास 4 दिवस अगोदर मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर ज्या वेळेला मान्सून केरळमध्ये दाखल होईल त्याच्यानंतर मात्र 5 ते 10 मेपर्यंत राज्यात बहुतांश भाग हा मान्सून कव्हर करण्याचीही शक्यता आहे. मात्र त्याची जी फोरकास्ट असेल तो काहीसा कमी अधिक वेळ होण्याची ही दाट शक्यता आहे. कारण की बंगालचा उपसागर आहे, याचबरोबर अरबी समुद्र हे जे दोन्ही समुद्र आहेत, या दोन्ही समुद्रामध्ये ज्या काही सिस्टम बनत असतात या सिस्टम कशा असतात त्यावरती खूप सारं अवलंबून आहे. त्यामुळे मान्सून आगमन झाली, मात्र राज्यामध्ये कधी येणार याबद्दल थोडंसं अजून वेळ आवश्यकता आहे. मात्र 26 तारखेला केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे तुम्ही शेतामधील जी कामं असतील ती आता करण्यास हरकत नाही आहे. याचबरोबर आजचा दिवसभराचा आपण जर फोरकास्ट मॅप जर पाहिला, तसे सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर राज्यामध्ये सध्या आज जवळपास सकाळचे 9 वाजलेत, तर सकाळी कोणत्याही पद्धतीचं वातावरण पावसाचं नाही आहे. मात्र आज दिवसभर राज्याचा जो दक्षिण भाग असेल त्या भागामध्ये पावसाची दाट शक्यता आहे. तसेच लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर राज्याचा दक्षिण भाग असेल, कर्नाटक असेल, केरळ असेल आणि आंध्र प्रदेशचे काही भाग किनारपट्टी असेल, या ठिकाणी ढगांचं वातावरण तयार होतं आहे, पाऊस आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर सध्याची वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं, जे कमी दाब क्षेत्र होतं ते त्याचा लो प्रेशर एरियामध्ये या ठिकाणी कन्वर्ट आहे. तसेच येणाऱ्या काही दिवसात अरबी समुद्रामध्येही एक लो प्रेशर एरिया बनण्याची शक्यता आहे. मात्र याची तीव्रता एकदम फार कमी असेल. हा जो सर्क्युलेशन किंवा लो प्रेशर एरिया बनेल हा शक्यता करून पश्चिमेला सरकण्याची शक्यता. ज्यावेळेला हा पश्चिमेला सरकेल त्याला मान्सून जे आहे मान्सूनचं आगमन काही अंशी लवकरही होण्याची दाट शक्यता आहे. तसेच वाऱ्याची दिशा जर पाहिली तर एक जी ट्रफ रेषा आहे ती ट्रफ रेषा कर्नाटकच्या दक्षिण भागापासून राज्याचा विदर्भ असेल मराठवाड्यापासून हे मध्यपर्यंत आणि छत्तीसगडपर्यंत अशी विखुरले पाहायला मिळत आहे. याचबरोबर आता बंगालच्या उपसागरामधूनही आणि अरबी समुद्रामधूनही बाष्प वाऱ्याचा फोड हा राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर उत्तरेचा जर पाहिला, उत्तरेला जो WD होता तो WD पुढे सरकून निघून गेला. राजस्थानमधून जे वारा आहे ते पंजाब, हरियाणा तसेच दिल्ली उत्तरपर्यंत पोहोचले. आता ज्याला मान्सून सुरू होईल त्याला मान्सून जसं जसं पुढे सरकेल त्याला हे वारं हळूहळू बॅक साईडला पाहायला मिळत असतं. याचबरोबर राजस्थान असेल आणि गुजरात मार्गे जी वारं आहेत विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा पोहोचत आहेत. त्यामुळे राज्याचा दक्षिण भाग असेल, सांगली, कोल्हापूर, सातारा, याचबरोबर सोलापूरचा काही भाग असेल, तसेच कोकणाचा रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये टेम्परेचरमध्ये कमी येणार आहे आणि ढगाळ वातावरण राहील. मात्र जो विदर्भ असेल तर विदर्भामध्ये अजून काही दिवस टेम्परेचर पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या काही दिवसात आंध्र प्रदेश असेल, याचबरोबर तेलंगणा असेल, विदर्भाचा काही भाग असेल, या ठिकाणी टेम्परेचर काही अंशी वाढण्याची शक्यता. ज्याला मान्सूनची रेष असेल ती हळूहळू पुढे सरकेल त्याला या ठिकाणी ही टेम्परेचरमध्ये कमी येण्याची दाट शक्यता. याचबरोबर आज दिवसभराचा तापमानाचा अंदाज जर सर्वप्रथम जर पाहिला तर यवतमाळचा संपूर्ण जिल्हा असेल, नांदेडचा उत्तर भाग, हिंगोली उत्तर भाग, याचबरोबर वाशिम, अकोला दक्षिण असेल, अमरावती, वर्धा, नागपूरचा काही भाग असेल, चंद्रपूरचा काही भाग असेल, या ठिकाणी जवळपास 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल व काही ठिकाणी तापमान वाढ ही पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर हिंगोली असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, परभणी असेल, बीड असेल, छत्रसंभाजीनगर, जालना, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी जर तापमान जर पाहिलं या ठिकाणी तापमान काही अंशी 42 ते 44 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर सोलापूर असेल, सांगलीचा जतचा भाग असेल,
तसेच पुण्याचा इंदापूरचा काय भाग असेल, अहिल्यानगर असेल, त्याचबरोबर नाशिकचा पूर्व भाग असेल, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी जर पाहिलं, या ठिकाणी तापमान जवळपास 40 ते 41, काही ठिकाणी 42 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर सांगलीचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, सातारा पूर्व भाग असेल, पुणे संपूर्ण जिल्हा असेल, ठाण्याचा काय भाग असेल, पालघरचा काय भाग असेल, यात नाशिकचा पश्चिम भाग, या भागामध्ये 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर कोल्हापूरचा बहुतांश घाटमाथ्याचा भाग असेल, सांगलीचा शिराळा तालुका असेल, साताऱ्याचा पाटण कराड, याचबरोबर मेडावाई असेल, आणि रायगड, मुंबई, ठाणेचा पश्चिम भाग आणि पालघरचा भाग, नवी मुंबईचा भाग असेल, या ठिकाणी 36 ते 38 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर सिंधुदुर्ग असेल आणि रत्नागिरी असेल, या ठिकाणी आता तापमान हळूहळू कमी येत आहे. जवळपास 34 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आजचा जो पावसाचा अंदाज जर पाहिला तर आज सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, याचबरोबर रायगडचा दक्षिण भाग व पुण्याचा पश्चिम असेल, सातारा पश्चिम असेल, सांगली पश्चिम असेल आणि कोल्हापूरचा बहुतांश भाग, या भागामध्ये ढगांची व्याप्ती वाढू शकते. तसेच पूर्व मान्सून पाऊस आपण ज्याला म्हणतो, त्या पावसाच्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. जोरदार पाऊस नसेल, काही अंशी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर सांगलीचा उर्वरित भाग असेल, साताराचा भाग असेल, सोलापूरचा काय भाग असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, या ठिकाणी ही ढग आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच पुणे, अहिल्यानगर, बीडचा काय भाग असेल, या ठिकाणी ही आपल्याला काही अंशी ढग पाहायला मिळू शकतात. तसेच IMD भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर आज दिवसभर अकोला असेल, याचबरोबर अमरावती असेल, वर्धा असेल, नागपूर असेल, या ठिकाणी हीट वेव्ह राहणार आहे. तसेच लातूर, धाराशिव, बीडचा भाग असेल, सोलापूर असेल, याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मचे काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात. तसेच सांगली असेल, सातारा, पुणे, अहिल्यानगर, तिथे संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये ही तुरळक ठिकाणी आपल्याला पावसाची दाट शक्यता IMD खात्याने व्यक्त केली आहे. तर हे होतं आज दिवसभराचं हवामान अपडेट. जर आता हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.